प्रमाण त्यांच्या बोला, देव भक्ताचा अंकिला, न पुसता जाता नये, खाली बैसताई भे, अवघा त्याचा होय जीव भावासहित, व देव उपचारे वाणे काही माग मनवणी, उदासनाच्या लागे, तुका मने धावे मागे, न पुसता जाता नये, खाली बैसताई भे, विडल विडल पांडुरंगा करू प्रथम मन मन दुसरे चरण संदाच्या, त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह दुलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सचेतानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. हॅलो, इको कमी करा एकदम. हॅलो, सहज स्पष्ट साधा आवाज द्या, सहज बोलतो असा. हॅलो. जगद्गुरु तुकोबऱ्याच्या अभंगातून थोडा बेस द्या नॉर्मल. भक्ताचं देवावर कंट्रोल कशा पद्धतीनं आहे या विषयाचं चिंतन करतात. विडल आपल्या हिंगणगाव नगरीमध्ये 27 वर्षाची परंपरा आज तिसऱ्या दिवसाला लावली. स्वामी म्हणून हाक मारली आणि झोपेतून माणूस उठावा, तसं मेलेल्या सचितानंद बाबांनी उठून उभा राहलं. ही माझ्या ज्ञानोबरांची ताकद आहे. आणि सांगितलं, आई आता तुमच्या मालकाचा पुनर्जन्म झालेला आहे, परत त्यांना संसारात रंगता येणार नाही. त्या माऊलीने विचार केला, गेलेलं कुंकू महागारी आलंय, काय करायचे संसारात. तुमच्यासाठी दान. मेलेल्या माणसाकडून ज्ञानेश्वरी लिहून घेतली. जिवंत माणसानो ऐका आणि मरायच्या आधी वाचा. हो, 16 वर्षाच्या ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी सांगावी. 90चे काय काय झाले, पण नाहीच ज्ञानेश्वरीला हात लावला. काय मातबर म्हणावं लागतील. त्या माऊलीला सांगितलं, ताई तुमचे मालक मेलेलेच होते, पण माझ्या योगाची आणि माझ्या भक्तीची सगळी पावर पणाला लावली. राखीव कोटा असतो, राखीव कोटा. त्या राखीव कोट्यातून हे केस महागारी आणली. राष्ट्रपतीकडे बी एक कोटा आहे. एखाद्याला जर फाशीची शिक्षा झाली ना, आणि राष्ट्रपतीने जर सांगितलं मला असं वाटतंय की ह्याला फाशी द्यायची, फाशी झाली म्हणजे तो मेल्यातच जमा आहे. पण राष्ट्रपतीच्या मनात आलं तर फाशीची शिक्षा सुद्धा चुकते. त्या पद्धतीनं ज्ञानोबाने सांगितलं, राखीव कोट्यातून हे केस महागारी आणलेले आहे. याचं कारण आतापर्यंत जी पांडुरंगाची निस्वार्थ भावनेने सेवा केली, माझी या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प, या फळाचे महादीप पातली प्रभू, या वाणीनं नाम साधनेची जी साधना केली, असं तप निर्माण झालं की आमचं बोलणं देवाला प्रमाण करावं लागलं. मेलेला माणूस जिवंत झाला. इतका देव हा भक्ताच्या अंकित आहे. अभंगाच्या पहिल्या चरणात.
अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सुरवडा तो उभा आहे संगदात. आवाज द्या मॉनिटरला. प्रमाण त्यांच्या बोला वाढव मॉनिटरचा रिटर्नचा. देव भक्ताचा अंकेला एवढं प्रमाणबद्ध बोल नाही. नाही मेलेला मानव जिवंत करणं बसतंय का निसर्गाच्या नियमात? प्रमाण त्यांच्या बोला मान्यच करावं लागणार. इतका देव भक्ताचा अंकेला. जगावर सत्ता देवाची आहे पण देवावर सत्ता आमच्या संताची आहे. तुका म्हणे भावे देवा सत्ता राबवावे. आमच्या सत्तेशिवाय देव काहीच करू शकत नाही. आम्ही बोललेला शब्द रिटर्न नाही. ही ताकद. अहो चांग देवाला तरी 1400 वर्ष तप करावं लागलं. त्यावेळेस वाघावर आणि नागावर कंट्रोल आलं. माऊलीचं फक्त एकच शब्द आहे, चला भिंतीबाई. मला एक प्रश्न पडतो, चला भिंतीबाई म्हणलं की भिंत चालली. रेड्याला वेद बोला म्हणलं की रेडा वेद बोलला. अहो रेडा आणि भिंत लय भारी माणसं म्हण. आपल्या जाती आशात सुरू झाल्यापासून म्हणते टाळी वाजवा इठ्ठल म्हणा. नाहीच काय का नाही तोंड उचकटले हात उचललं म्हणे. अरे रेडा परवडला ना. ते बोल म्हणलं की गाडा गाडा बोलला. आणि भिंत सुद्धा चल म्हणलं की चलली. पण माणसं नाही ना चला ना. हा काय काय टाळी थोडा कमी ठेवा हेमिंग होऊन द्या. टाळी वाजवतात पण विठ्ठलच म्हणत नाही. तोंडच उघडत मग उद्या जेवाय बसल्या तसंच करायचं. घास घ्यायचा पण तोंडच उघडत. घास घ्यायचा तू होबाड वाशतो आ मरचिन का इठ्ठल म्हणल्या. आणि कीर्तन संपल्या कुणी पेड वाट्या आणू ना. मला 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 हात चालून तोंड चालू आणि हे तर दोन्ही बंद आहे. अरे भिंत सुद्धा एका शब्दात, रेडा एका शब्दात. पण तुमच्या आमच्या सारख्या जड भिंतीला चलवण्यासाठी ज्ञानोबांना 9034 वय वापरावं लागल्या. भिंतीचा उद्धार एका शब्दात झाला, रेड्याचा उद्धार एका शब्दात झाला. पण 9000 वय वापरून सुद्धा आपला उद्धार होत नाही. इतकी आपली जड अवलाद आहे. विठ्ठल प्रमाण 9000चं तुम्हाला आम्हाला चालतं बोलतं करण्यासाठी एका शब्दात भिंत चालली. चला भिंती बाई निघालीच. परवा मला एक जण भेटला. मला माऊली तुमचं नाव माऊली ज्ञानेश्वर माऊली. म्हणलं हो आहे ना. ज्ञानोबा यांचं बी नाव माऊलीच आहे. म्हणलं तुझा मुद्दा काय आहे नेमका? मुद्दा काहीच नाही म्हणला. मग त्या माऊलीने भिंत चालवली, तुमचं काय? रोज 2 गाव झोडीता मिट्टू मिट्टू बोलून लोक वाट लाविता. कीर्तनाचं सांगू नका, भिंतीचं बोला. कीर्तन फिरतन नंतर बघू आपण काय असेल ते. आधी भिंत. आता म्हणलं पंचायत झाली बुवा. पण आता आम्ही बी रोज फिरवतो म्हणजे आम्ही इतके येडेत का? रोज 800 900 1000 किलोमीटरचा प्रवास करतो. हजारो माणसं वाट लावतो. 5-6 जिल्ह्यातून फिरतो. 20-22 तालुके क्रॉस करून पलीकडे जातो. म्हणजे आम्हाला माहिती ना समाज हँडल कसं करायचं ते. महाराज के करणं तरी सोपं आहे का? आधी साठवावं लागतं, मग समाजापुढं ते व्यवस्थित आठवावं लागतं. समाजाला कळण अशा भाषेत त्यांना पटवावं लागतं. एखादं गायबानं भेटलं तर त्याला कटवावी लागतं. सगळा माल दुकानात ठेवावा लागतो तर दुकान चलत असतंय. आता काय म्हणजे आता शेवटपर्यंत आहेच का ह्याचा आवाज? नाही का? बर ठीक आहे असू द्या. विडल विडल मला म्हणला तो भिंत चालवा. मी म्हणलं हो दादा मी भिंतीकडेच निघालोय. मी आज त्याच प्लॅनिंग मध्ये मी आजच चालवणार होतो. पण तू तेवढ्यात मला भेटला. मला फक्त एका प्रश्न उत्तर. ज्ञानोबाने भिंत कधी चालवली? तो मला चांगदेव वाघावर बसून आले तेव्हा. म्हणलं तू चांगदेव आणि मी ज्ञानदेव. आपण दोघं बी देवच. तू बी चांगला देव. तू माझ्या आधी वाघावर बसून पुढून ये, मी इकडून भिंत. तो मला वाघ मी कुत्र्याला सुद्धा भेटतो म्हणला. अरे तू सजीव कुत्र्यावर कंट्रोल करू शकत नाही, आम्हाला निर्जीव भिंत कंट्रोल करायला शकतो सांगतो का? ज्ञानोबारा एकदाच भिंत एकदाच. ज्ञानोबारांची कॉपी पेस्ट होऊ शकते. कॉपी करायची तर ज्ञानाची करा, चमत्काराची होऊ शकत नाही. अशी माणसं परत होणार नाही. आता ऐसे कोणी
डबल चाल म्हणा ह्याला, डबल म्हणा डबल. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी, आता ऐसे कोणी होणे नाही. अशी माणसं, अशी व्यक्तिमत्व, अशा विभूती परत नाही. ज्ञानोबा एकदाच, रेडा एकदाच बोलणार, भिंत एकदाच चालणार. आणि हे ताकद ज्ञानोबारायांच्या शब्दामध्ये ते सामर्थ्य. देव मान्य करतो त्यांचं बोलणं, प्रमाण त्यांच्या बोला. देव भक्ताचा अंकेला. अरे मेलेला माणूस जिवंत केला सचितानं. मेले माणूस जित उठविलं, वेळ काळा ते ग्राशील कैसा वासुदेव बोलतोय बोल. कशा सामर्थ्य? देव भक्ताचा अंकेला. हे प्रमाणबद्ध बोलणं आहे. सहज बोलू द्या. अहो संतांच्या सहज बोलण्यात बे उपदेश आहे म्हण. सहज बोला नाही हे तो उपदेश, हे तो उपदेश. सहज बोला नाही हे तो उपदेश, हे तो उपदेश. सहज बोला नाही हे तो उपदेश, हे तो उपदेश. आवाज नाही बोलत. सहज बोला नाही हे तो उपदेश, हे तो उपदेश. सहज बोला नाही हे तो उपदेश, हे तो उपदेश. सहज बोला नाही हे तो उपदेश, हे तो उपदेश. सहज बोला नाही हे तो उपदेश, हे तो उपदेश. करुणी सायास शिकविती, करुणी सहज बोलणे हितोपदेश आवाज करुणी सायास शिकविती. थोडा मॉनिटरला आवाज द्या. सहज बोलण्यामध्ये बी हित आहे, उपदेश आहे. का देव मान्य करणार नाही? प्रमाण त्यांच्या बोला. सेंटर काही बोलू द्या, मान्यच. आता परवा नाथषष्ठी झाली. मला वाटतं आपला षष्ठी दिवशीच उभा राहिला सप्ताह. हा, षष्ठी दिवशी आपला सप्ताह प्रारंभ झाला. नाथ महाराजांची प्रतिमाही या ठिकाणी लावलेल्या. लय अधिकार संपन्न महात्मा, शांत, संत आणि श्रीमंत असं त्रिवेणी संघ म्हणजे शांती ब्रह्म एकनाथ महाराज. काय पावर आहे. कावडीने पाणी जागरी चक्रपाणी वाहे, चक्रपाणी वाहे. कावडीने पाणी जागरी चक्रपाणी वाहे. ही बोल्या कावडीने पाणी जागरी चक्रपाणी वाहे. अनन्य भक्ती भावे नीळा वंदना जमाये. अनन्य भक्ती भावे नीळा वंदना जमाये. अनन्य भक्ती भावे नीळा वंदितांचे पाये. अनन्य भक्ती भावे वंदितांचे पाये. बाळूआरती स्वामी एकनाथा, बाळूआरती स्वामी एकनाथा, स्वामी
गोदातील कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे अनन्य भक्ती भावी निळा वंदी त्यांचे पाय भानुदासाच्या कुळी महाविष्णूचा अवतार साक्षात श्री विष्णूचा अवतार शांती ब्रह्म एकनाथ महाराज ज्ञानोबऱ्यांची ओवी जेत जेत संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती आलिया एके ठया ते ते जान धनंजया विभूती माझी म्हणजे साक्षात नाथ महाराज संपत्तीच्या बाबतीत बी हात धरायचा नाही सोन्याची ताट चांदीच्या वाट्या सोन्याचं चमचे बादलीनं तूप होतं बादलीनं नाथ तूप वाडाय वगराळ आता वरणालाय तुपाला चमचे ते बी देऊ का नको देऊ का नको एका गावात जेव्हा गेलो एक माता मावली तूप वाढाली एका हातात तुपाची वाटेन दुसऱ्या हातात त्याने दाभण आणलं दाभण माहिती ना पोत शिवायचं मी म्हणलं तुपाचा आणि दाभणाचा काय संबंध आहे बुवा दाभणाचा शेंडा तुपाच्या वाटेत बुडवला आणि आमच्या वारणाच्या वाटेत झटाकला ज्ञानोबा तुकाराम म्हणलं शेंड्याने तूप कितीक पडला असं नो तरी मी म्हणलं वा ते म्हणली महाराज ह्याच्यापेक्षा अपडेट अवतार बघायचा का तुम्हाला मला पाठवा त्याची जावा आली तिथं सुईच घेऊन आली माझी पुढचं व्हर्जन तरी मी म्हणलं एक नंबर पद्धत ती म्हणली ह्याच्यापेक्षा अपडेट अवतार बघायचा का पाठवा म्हातारी आली मी मला आता सुईपेक्षा बारीक काय असन बा म्हातारी आली परत तिथे हिसतो आणला मी म्हणलं पोळी होती का काय तुपाचा एकच थेंब इस्त्यावर टाकला ना अख्ख्या पंक्तीला फक्त तुपाचं धुपान त्वमेव माता पिता त्वमेव हरे राम अरे म्हणलं हिनी तर दुरावच कार्यक्रम केला की म्हणलं काय माणसं चिकट आहे पैसा लय काय कायकडे मोकार आहे पण दानत नाही हो दान करण्यासाठी पैसा लागत नाही दान करण्यासाठी वाघाचं काळेज असावं लागतं मायबाप म्हणून सत्कर्म करत जा गावचा सप्ताह पंक्ती घ्या सौजन्य घ्या मंडपाचं सहकार्य करा जिथं कमी तिथं आम्ही या भावनेनं सगळ्यांनी झटून राहा आर्थिक बाजू सुद्धा भक्कम असावी लागते तर असे मातबर मंडळी गावात येऊन एवढा भव्य सप्ताह संपन्न होऊ शकतो आणि यासाठी सहकार्य करणाऱ्यांची यादी जास्त असेल छोटी छोटी गावं त्या मराठवाड्यात बघतो ना आपण भगवानगडाला काय देणगी चालू आहे ते बाहेळा नावाचं गाव पाठवतं तालुक्यात 100 घराचं गाव आहे आणि तात्यासाहेब 100 घराच्या गावानी 4.5 कोटी रुपये देणगी दिली 4.5 कोटी माऊलीचं मंदिर चालू आहे भगवानगडावर आणि सगळे ऊसतोड कामगार आहेत त्याच्यापेक्षा आपलं तर जरा बरं असेल ना थोडं ऊस फीस जरा विना वाजू नका बाबा खाली थोडा हळूच वाजते स्वराचे होते म्हणून दान आणि तुम्ही पैशाने मजबूत आहात तुम्ही समर्थ आहात तुम्ही देवाचे आभार माना की तुम्ही देणाऱ्याच्या यादीत आहात घेणाऱ्याच्या नाही देवानं तुम्हाला समर्थ बनवलंय तुमच्या संपत्तीला काही टक्के वाटा हा धर्मासाठी परंपरेसाठी गावासाठी समाजासाठी गेलाच पाहिजे धरण कोणतंही असू द्या त्या धरणाला सांडवा नसल तर धरण फुटण्याची शक्यता आहे तसं संसार रूपी धरणामध्ये पैसा रूपी भरपूर पाणी साठवा थोडा सांडवा ठेवा अन्नदान ज्ञानदान दिंडीला पंगत मंदिराचा जीर्णोद्धार सप्त्याला सहकार्य गरिबाला सहकार्य शाळेतल्या मुलांना असा सांडवा ओव्हरफ्लो पाणी झालं की इकडून काढून द्यायचं म्हणजे हे काढलं स्टॉकला राहत असतं नाही तर इकडून नाही काढून दिलं की धरण फुटण्याची शक्यता आहे विठ्ठल लयच काय काय चिकट असतात रस्त्यावर एक जण इस्त्री करून उभा होतं बेकार आला मला साहेब दे की 5,000 रुपये नाही म्हणला जा पुढं भाकर तुकडा तरी द्या निघ उचालता शर्ट वगैरे तरी त्या गरीबाला एक निघ भिकारी म्हणला साहेबा रुपया नाही सदरा नाही तुकडा नाही मग इथं कशाला थांबलाय चल की माझ्या संग भीक मागाय 50 तुला आणि 50 मला म्हणजे पैसा आहे पण दानत नाही अहो एक म्हातार आहे इतकं चिकाट आहे एकच धोतर फाटलं तरी घालते मी म्हणलं बाबा दे की धोतर टाकून हा त्याची लुंगी नाही असायचं ती पण टाकून लुंगी फाटत आले म्हणा दिना फेकून बरमोडा शिवला त्याचाच म्हणजे एका गोष्टीचा किती किस काढावा बरमोडा फाटत आला दिना फेकून गाडीच्या काचा पुसायचं म्हणलं फडकं फाटत आला दिना फेकून फरशी पुसायचं परत त्यांनीच अरे म्हणलं इरगाळलं र दिना टाकून त्याची नाही बंब पेटवायचं मी म्हणलं दिकी टाकून राग झाली हा ती राग गोळा करायचं राखणी दात घासायचं यो म्हणजे धोतराची राख झाली आणि राखनं दात घासलं पण धोतार सोडलं
त्याला म्हणाव घे बरं माऊली पठाडेचं सौजन्य ते जाग्यावर मरण. त्याला उदार अंतकरणाचे माणसं लागतात. तुका म्हणे सत्यकर्म व्हावे साध्य गातली यावय नरक तया नाव जान दान जे मोक्ष निदानाचे अंजन ज्ञानोबऱ्या म्हणतात. मोक्षाच्या मार्गाला सहकार्य करतं त्याला दान म्हणतात. म्हणून नाथ महाराजांसारखं दान करावं. काय ज्ञानदानही तेवढं, अन्नदानही तेवढं, समाजसेवाही तेवढीच. पितरांना जेवायला सोन्याची ताटं होती. ऐश्वर्य संपन्न संत रोज पोळ्या व्हायच्या, रोज नाथ महाराजांच्या घरी पुरणपोळ्या. आपल्याकडं सणाला सुद्धा होत नाहीत. सण येतात आणि सण निघून जातात. सण गेल्यावर काय का म्हणतात जरा सुनच वाटतंय ग. कॅलेंडरवर ध्यान ठेव ना, व्हॉट्सअपवर ध्यान म्हणल्यावर सणाचा का मेळ लागायचा. हो, ही तुमची जबाबदारी आहे सणांचं पावित्र्य राखणं. रोज पुरणपोळ्या. ऐश्वर्य संपन्न नाथ महाराज. आणि काय झालं, कीर्ती लईच वाढली, ओव्हरलोड झाली कीर्ती. पर काशीपर्यंत चर्चा नाथ महाराजांची. जो काही काय सोशल मीडिया नव्हता त्या काळात, इंस्टा नाही, फेसबुक नाही, व्हॉट्सअप नाही. ग्रंथ लिहायला सुरू केले महाराष्ट्रात. आणि चर्चा कुठं चालू आहे नाथ महाराजांची? काशीत. हे असं का घडलं त्याला प्रमाण. वाऱ्या हाती माप चाले संजनाचे भक्ताची कीर्ती वारा वाहून येतो. वारा. कीर्तिमुख त्यांचे नारायण साक्षात भगवंत, त्यांचे सोशल मीडियाचे प्रमुख, प्रसिद्धी प्रमुख देव. कोणाच त्यांना किल्पा काढायची गरज नाही, यूट्यूब चॅनलची गरज नाही, फेसबुकला अकाउंट नाही. वारे हाती माप चाले सज्जनाचे. काशीत चर्चा. आणि कार्यही तसंच होतं. काशीहून रामेश्वरचा प्रवास. गाढवाला पाणी पाजलं. पैठणमध्ये चर्चा झाली. नाथ महाराजांकडे लोक संत म्हणून पाहू लागले. आणि मग ही प्रस्थापितांना जरा रुतायला लागलं नाही. जुनी खोडं जी होती गावातली ती येडेवाणी करायला लागली. म्हणजे हे मागून पिलो आलं र, आपलं तर मार्केटच खलास करून टाकलं. म्हणले ना इतक्या कमी वयात एवढं रेकॉर्ड बेक काम. भागवत लोकाला सांगते तर येईन त्याला साखर वाटते तर ऐश्वर्य संपन्न संत काशी चर्चा. म्हणले दाबावं लागन ही, म्हणले नाही तर ही अवघड जाईल म्हणले आपल्याला. ही गोरगरीब मोठी झालेली आहे, जुन्यांना खपत नाही बरं का गावा सुद्धा. हा लय अवघड. ही जुनी काय सुधरून देतात होय तेव्हा. त्यांना वाटतं सगळं कंट्रोल आमच्यात हातात असावं. बाकीचे काय फक्त बिड्या फोकायला आहेत का? मग त्यांनी काय मोठं व्हायचं का नाही, सगळं तुमचंच का? काय करायचं इको कमी करा. आणि म्हणले परीक्षा घ्यायची. भागवत रोज नाथ महाराजांच्या वाड्यात श्रवण व्हायचं. ही गँग गेली ना. नाथ महाराज आवाज मागाशोत तसा करा, सारखी लेवल चेंज करू नका. गाढवाला पाणी पाजून कुणी संत होत नसतं. मी का सांगतोय, प्रमाण त्यांच्या बोला हा माझा मूळ मुद्दा आहे. देवभक्ताचा किती अंग केला. गाढवाला पाणी पाजून संत कुणी होत नसतं. तुम्ही जर ओरिजिनल साधू आहात तर दगडाच्या नंदीला घास खाऊ घाला. परीक्षा. गावात महादेवाचं मंदिर, त्याच्या पुढे जो नंदी असतो ना दगडाचा,
नंदीने जर तुमच्या हातून घास खाल्ला तर आम्ही सुद्धा तुमच्या हातून परत एकदा माळा घालाय तयार आहे. परत तुम्हाला गुरु अनुग्रह सगळं होईल म्हणले. पण दगडाचा नंदी असा त्यांनी घासच आणला पाहिजे म्हणले तुमच्या हातून. ही चांडाळ चौकडी जी असते ना, ही अशी ही असतात बघा गावातले नमुने, पारावले, चौकातले, टपरीवले, पुलाखालचे. गावचा सेंटर जिथं असून तिथं ज्या टोळ्या समाजसेवेच्या नावाखाली धिंगाणा करीत असतात, ही गावात राडा करायसाठीच बसलेली असतात. गावात एखादा पेताडा असेल त्याला बी नावच ठेवणार, आणि पेताडाने माळ घातली त्याला बी टुचून बोलणार, आता काय बघायचंय बाबा. गंधन, बुकान, हरिपटन, काकडा. आधी तर लई पिऊन वाकडा होत होता, आता लागला काकडा करायला. तेव्हा तो नसते घातली तर बरं झालं असतं बा. पहिलं मी पियत होतो, मला करून बोलत नव्हतं, कारण मी बोललं की हानीत होतो. आता पियता येईना आणि हानता येईना. आता सहन करा. आणि तुम्हाला एक सांगतो, कसंही वागा, लोक नावं ठेवणार म्हणजे ठेवणारच. लोक अशीच आहेत. तुम्ही का 4 माणसात बसले, एखादा माणूस मोकळ्या मनाचा असतो, ते 2-4 शब्द बोलून जातं. ते मोकळ्या मनाने ते 2-4 शब्द बोलून गेलं की लगेच बाकीची उठल्यावर चर्चा. त्याला काय अक्कल आहे का? शांत बसाव, संयमन राहाव. नुसतं फाड 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 बोलत म्हणजे बोलला तरी प्रॉब्लेम. एखादा बोलतच नाही, शांत बसतो, नुसतं काय चाललंय ते ऐकतो. त्याला बी लोक काय म्हणतात, गमेंड आहे त्याला. ती काय बोलत का चालत का मनातलं काय कोणाला सांगत का काय? माणूस गहाण आहे ती. म्हणजे बघा, आता बोलला तरी म्हणतात वाच वाच करतो, नाही बोलला तरी म्हणतात गुमे आहे. गप बसतोय. तुम्ही बघा, आपल्या पाहुण्याराळात एखादा माणूस असा असतो, तो कुणाचाच कसलाच कार्यक्रम सोडित नाही. बर्थडे, पूजा, वास्तुशांती, 10वे 13वे लग्न, तो एवढ्यावरच असतो स्पेशल, फक्त कार्यक्रम. हा, आणि त्याला बी लोक काय म्हणतात, बोंबलत फिरत. त्याला काय काम नाही, धंदा नाही, शेतीचं बघावं, बिझनेस बघावं, लेकरा बाळाचं बघा, दिलं थोडे हेव पाहुणा झाला की तेव झाला की हेव नुसता फिरस्ती आईवणी फिरत राहतो. म्हणजे कार्यक्रमाला बिचारा जाते तरी लोक नावच ठेवतात. एखादा असा असतो म्हणतो नकोच कुठंच जायला, त्याला बी लोक गर्ववाली माणसं आहेत, पैशावर प्रेम करतात. त्यांचं काय माणसावर प्रेम आहे का? माणसं जपली पाहिजे, पैसा नाही कामाला येत, शेवटी माणसंच कामाला येतात. म्हणजे गेला तरी प्रॉब्लेम, नाही गेला तरी. एखादा असा असतो तो 50-50 करतो, निम कार्यक्रम हँडल करतो, निम सोडून देतो. तरी लोक काय म्हणतात, हो माणसं निवडून जातो. हे तर सगळ्यात गद्दार आहे म्हणत्या. एक तर नाही गेलेला परवडला, पण हे निवडून जातोय. अरे वागायचं कसं? इतका समाज गद्दार आहे. एखाद्या तरुण पोराने जर असा देवाधर्माचा स्टेटस ठेवला ना, लगेच बाकीचे मित्र त्याला कमेंट, लागला देव देव करायला. लय चतुर्थी आले की गणपतीचा फोटो ठेवतोय, शनिवारी हे दुःख भंजनन मारुती नंदनन, रविवारी लगेच खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटलीन. म्हणजे देवाचं स्टेटस ठेवलं तरी त्याला टोचूनच बोलणार. एखादा ते देवाचं डिलीट करतं आणि आनंद झालेला स्टेटस ठेवतो, लगेच कमेंट, हुरळून जाऊ नको, जमीन धरून राहा, सगळं दिवस सारखं नसते, ताजा आनंदात आहे, उद्या आऊट होची. म्हणजे टोचूनच. मग ती म्हणतं चांगला ठेवला तरी प्रॉब्लेम. ते स्टेटस काढतं आणि मूड ऑफ झालेला स्टेटस ठेवतं, तोंड बारीक केलेलं आणि खाली डोळं घालून ती चिन्ह टाकतं, मूड ऑफ येतं खाली. तरी बी पोरं म्हणतात ह्याला कोणीतरी धोका दिलाय. अरे ते म्हणतं मोबाईल टायर खाली टाकू का? अरे मी करू काय? तू एकच कर, त्याजोनिया जन भक्ती करा, त्याजोन भक्ती करा, देवनिया जन भक्ती करा, देवनिया जन. तुका माने आता ऐकावे वचन, जन भक्ती करा. लोकांच्या नादी लागू नका. लोक त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आपली माप काढीत असते. लोकांचं काय खरंय? आम्ही विवेक, आता आम्हाला अभंगाला धरून जर कीर्तन केलं, चिंतनाचा थोडा विषय हाणला, लोक म्हणणार बोर झालं रे. असे रंग देवताच नाही. म्हणजे अभंगावर सांगितलं तर रंग देवता नाही.
थोडं बाहेरचं येशे हाताळलं, थोडा फवारा हाणला की नुसतंच हसिवतंय. अरे मग काय धडका घ्यायचा का? समाज आहे लोकांचा, नो हे बरा हा लोकांचा ऐका. आपल्याला वाटतं ते करायचं, ऐकावे जनाचे करावे मनाचे. लोकांचं काय, लोकांचं कसं आहे, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागा, त्यांच्या पुढं पुढं करा, त्यांना गोड बोला, त्यांना पैसे द्या, त्यांच्या अंडर खाली वागा, मग म्हणतात चांगला. म्हणजे त्याच्या म्हणण्याप्रमाणे वागला की चांगला आणि आपल्या म्हणण्याप्रमाणे वागला की वाईट. असं कसं काय होऊ शकतं? लोकांना वाटतं सगळ्याचं रिमोट कंट्रोल आमच्या हातात असावं, आम्ही चॅनल बदलावून लोकांनी उड्या हाणावं. रिमोट बी आपण, चॅनल बी आपण, आपले चॅनल आपण बदलायचे, आपला रिमोट ज्ञानोबरांचं ब्रह्मवाक्य बर का. आपुली आपण हा, आपलं कंट्रोल आपल्या हातात, लोकांचं काय नसतं. मागल्या महिन्यात माझा अनुभव सांगतो तुम्हाला. एका गावात कीर्तन होतं आणि ज्याने तारीख गेली त्याचं नावच विसरलं माझ्याकडून. कीर्तनात ध्यानात काय काय ठेवा, मॅप बघाव, रोड बघाव का फोन बघाव, परत म्हणतात उचलीत नाही, अभ्यासाचं बघाव का समाजाचं बघाव का आपलं बघाव, बघायचं काय बुवा, जावे त्याच्या वंशा तेव्हा. आणि मग गेलं गणगणित नावाचं विसरून गडबडीत. ज्याचं नाव विसरलं त्यांनी तारीख दिली होती, ते कीर्तन समला मला भेटलं ना. मला महाराज तुमचं कीर्तन लय पडलं. म्हणलं झाड आहे का काय पडायला? ना मला निवळच आपटलं. तर म्हणलं मी तर चांगलं केलं, गावी म्हणतंय चांगलं झालं, मला तारीख पुढच्या वर्षीच दिली, ह्यो कसं काय पडलं म्हणतो. गाडीत बसल्या मी विचार केला, माझ्या लक्षात आले ह्याचं नावच विसरले. म्हणजे ह्याचं कीर्तनात माझ्याकडून नाव विसरलं की माझं कीर्तन पडलं. म्हणलं बर भेट, म्हणलं परत का इचेन का नाही. 8 दिवसाने त्याच्या गावा शेजारी कीर्तन, ते आलं माझ्या कीर्तनाला. मी सुरुवातच त्याच्यापासून केली. म्हणलं अभंग नंतर सोडवायचा, आधी ह्याला सोडवायचा म्हणलं. आणि मी म्हणलं हे रत्न रत्न समुद्रातून जे 14 रत्न निघाले, त्याच्यानंतर जगात जर 15वर रत्न कोणता असेल तर हे. आणि लयच गोड स्वभाव, असा माणूस माझ्या तरी पाहण्यात. त्याची इतकी चार्जिंग झाली, ते कीर्तन समलावेला भेटला मला. माऊली काय कीर्तन झालं राव आज म्हणला. महाराष्ट्रात तुमचा हात कोणी धरायचा नाही, पायच धरायचे म्हणला. 1 नंबर कीर्तन म्हणलं. पांडुरंगा ह्याचं नाव घेतलं की रंगत आहे आणि ह्याचं विसरलं की पडत आहे. मग मला प्रमाण आठवलं. अनंत बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटते रंग, धरू जाता संगतव तो होय. बद काय खरंय, लोकांचं सरड्यासारखी रंग बदलत्यात, तोंडाव म्हणतात वा वा वा, माग म्हणतात काय खरंय ह्याचं. मैंद मुकेचा कोवळा, भाव अंतरेचा निराळा. केव्हा तर कोबऱ्या म्हणतात, जेने मुके स्तवी तेने निंदे पाठी लावी. ज्या मुखानं स्तुती करतात त्याच मुखानं पाठीमाग निंदा करतात. समाज कोणी निंदा कोणी वंदा, सोयीचा धंदा, सोयीचा धंदा, सोयीचा. कोणी निंदा कोणी वंदा, सोयीचा धंदा, सोयीचा धंदा, म्हणून तुकोबऱ्या म्हणले, निंदा वंदा त्याचा आम्ही लोट घेत नाही, आम्ही आमच्या नादात आहे.
आम्हा स्वहिताचा धंदा ज्ञानोबाण्याची गोवी त्याला. जो निंदे ते नेगे स्तुती नस लागे आकाशा न लगे लय पोजायचा. किती बी पेशल गवंडे असू दे त्याला म्हणावं आ बाळाला हान बरं प्लॅस्टर. थापी हाणायची कशी ह्याच्यात तोंडाव येईन ना खाली. ज्ञानोबारांचे आकाशा न लगे लेप पोजायचा. आकाशाला लेप लावता येत नाही. तसं संत म्हणले आम्हाला स्तुतीचा लेप नको निंदेचा नको. मी निराळा दोहीपासून ह्या सगळ्याच्या पलीकडे म्हणले मी लोकांचा लोड घेत नाही. तू का म्हणे हासे जन नाही कान तये ठाई तू का म्हणे निवांत राही पाहिले पायी परतोनी. हे काय विषय चालू आहे. नाथ महाराजांवर गावातल्या पंडितांनी आक्षेप घेतला. नाथ बाबा तुम्ही संत आहेत दगडाच्या नंदीला घास खाऊ घाला. दगडाचा नंदी घास खाईल का. नाथ महाराज म्हणले का खाणार नाही. प्रमाण त्यांच्या बोला सहज बोलले प्रमाणबद्ध बोलणं. आणि म्हणले चला पंडित त्यांचे कार्यकर्ते नाथ महाराजांना मानणारा वर्ग सगळे महादेवाच्या मंदिराकडे. नाथबाबाने महादेवाकडे पाठ केली नंदीकडे तोंड केलं. नंदीच्या समोर हात जोडून उभे राहिले. नंदीला नाही विनंती केली पांडुरंगाला एकच धरायचा. एक कदरीला चित्ती हा तेव सगळे सूत्र 100 जणांचे बिल्ले लावायचे नाहीत. कुणी आला की मी तुमचाच. अरे तू कुणाचाच नाही तू पैशावाल्याचा आहे बाबा. अरे तुझ्या काहीतरी एखादा शिक्का पाहिजे ना बाबा. तू सगळ्यांचाच कसा काय होतो तू. दादा दादा साहेब साहेब बाबा बाबा. हा तसं नसतं. नाथ महाराज म्हणले ही प्रकरणात मी माझ्या लेवलला हँडल करतो. पांडुरंगाला विनंती केली. घास कोणाला खाऊ घालायचा आहे नंदीला. विनंती पांडुरंगाला भगवंता आमची इज्जत तुझ्या हातात आहे आणि संत जगले तर तुझा महिमा वाढणार आहे. नाही तर पंढरपूर्वी लोकाला माहीतच नव्हतं. माऊलीने अवतार घेऊनच ही वारकरी चळवळ निर्माण केली आणि मग वारे सुरू झाले. नाही तर काय देव आला पंढरपुरात गोरगरिबाला काय माहिती. संत जगातला फार महत्वाचा विषय. समाज आणि देव यांच्यातला समन्वय म्हणजे संत आहे. आम्हाला जर काळीमा आज फसण्यात आली आम्हाला ही काळीमा नाही इज्जत तुझी जाईल. दगडाच्या नंदीनं घास खाल्लाच पाहिजे मला बाकीचं माहीत नाही. कार्यकर्ते असतात बघा नेत्याला असे दरडवूनच सांगतात साहेब हे काम करा नाही हे मला तेवढं पाहिजे. आमच्या गावातून तुम्हाला मतदान जे असं रोड झालाच पाहिजे मला बाकीचं माहीत नाही. हे अधिकारवाणीचं बोलणं असतं कारण त्याला सेवासुद्धा तशी अगोदर करावी लागते. आणि मग मला बाकीचं माहीत नाही. हे घास हातात आहे नंदी समोर आहे त्याने घास खाल्ला पाहिजे. पांडुरंगाला विनंती केली. पांडुरंग परमात्मा ठीक आहे नाथ बाबा तुम्ही फोन कट करा माझ्या लेवलला मी सूत्र हलवतो. पांडुरंगाने नाथ महाराजांचा फोन कट केला. म्हणले नंदीची ना आपली ओळख नाही पण नंदीच्या बॉसची ना आपली आहे बुवा. नंदीचा बॉस कोण आहे महादेव. ती ह्यांचे जीव लगेच परब्रह्मलिंगम म्हणजे पांडुरंग. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी पांडुरंगाच्या डोक्यावर महादेवाची पिंड आहे. आणि आजही पाठ 4 वाजता महादेव पंढरपुरात आहे. कशाला रम्मादिक नाचते उभ्या जोडोनी हात त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरले. पुढे जोडणी हात भगवंतापासून महाद्वारा रंभादिकनाचा ती उभ्या जोडून हात त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कान. कुठं पंढरपुरात. रोज पाट्या 4 वाजता महादेव काकड्याला पंढरपुरात. हे लय जीव लगेच. एक एकाचे हृदय गोडी साखरेचे हे वेगळे नाहीतच. पांडुरंगानं महादेवाला फोन केला आणि सांगितलं स्वामी अर्जंट काम आहे. आमच्या कार्यकर्त्यानं धरलंय वाळू उपसतानी. आणि सध्या तुमचं सरकार आहे हा विषय तुमच्या अंडर खालचा आहे. आमच्या खात्यात जर तुमचं काय काम नडलं 1 मिनिटात आम्ही फाईलवर सही करू. पण आता ह्या नंदीच्या फाईलवर सही करण्याचं काम तुमचं आहे. तुमचं आमच्याकडे काय नडलं तर आम्ही बिन डोळ झाकून सही हाणणार
आता ही सावड याला म्हणायचं. नंदी तुमच्या अंडर खालचा विषय ना. गरुडा फिरुडाकडे जर काय काम निघालं त्या लेवलला आम्ही बघून घेऊ. सध्या जरा थोडं सहकार्य करा. तेवढं सांगा बरं ते घास खायला. महादेव म्हणे ठीक आहे तुमचा फोन कट करा. नाही म्हणे कॉन्फरन्सलाच घ्या. डायरेक्ट एकदा लाईव्हच होऊन द्या. तसं बघून करून तसलं जमणार नाही. तिथं आमचे भक्त हातात घास घेऊन उभा आहेत. महादेवाने तसाच फोन नंदीला कॉन्फरन्स. आता बॉसचा फोन आल्यावर नंदी खुश. बोला स्वामी. महादेव म्हणजे काहीच नाही, हे लाईनवर इथं पांडुरंग परमात्मा आणि त्यांचे निश्चिम भक्त नाथ महाराज तुमच्या पुढं उभा आहेत का? हो म्हणले आहेत की, मागाच्या धरून माझ्या समोरच. तू येडा बिघडला का काय? तुला माणसं कळतात का? तू कुणाला नडवतो? आपल्याच पार्टीची माणसं आहेत आणि मागं पुढं कामाला येणार आहेत. आपलं कुठं नडलं तर हे ओके करून टाकते. सध्या घास खाण्याची जबाबदारी तुमच्याकडे आहे. ओके स्वामी तुमच्या आज्ञेच्या पलीकडे आहे का? आम्ही ठेवा फोन कट करा. अरे फोन कट केला ना, हातभर जीभ बाहेर काढली. नाथ महाराजांच्या हातून दगडाच्या नंदीनं घास खाल्ला. प्रमाण त्यांच्या बोल. दगडाच्या नंदीनं घास का खाल्ला? तर नाथ महाराज सहज बोलले होते की का खाणार नाही, पण सहज बोलण्यावर सुद्धा देवाला शिक्कामोर्तब करावं लागलं. देव भक्ताचा अंकेला इतका देव हा भक्ताची अंडर खाली वागतो. फक्त शब्द राखतो एवढ्यावर नाही, आणखी किती आख्यारिकीत काम करतो अभंगाच्या दुसऱ्या चरणात. नपुसता जाता जाता नपुसता जाता पुसतान दबावाखाली काम करतोय देव, हे दुसऱ्या चरणात वर्णन नाही. न पुसता जाता नाही. न पुसता म्हणजे विचारल्याशिवाय घराच्या बाहेर निघत नाही. आधी भक्ताची ऑर्डर करायची, जाऊ का? भक्त म्हणले जा तर निघणार, बस म्हणले बसायचं. खाली बैसताई भे. अरे परवानगी न घेता खाली बसत सुद्धा नाही हो. बसलाय का अजून? युगे 28 विटेवरी उभा किंवा सुंदर ते ध्यान उभे विट उभा उभा भाविकासाठी किंवा वाट पाहे उभा अखंड वा पुंडलिकासाठी. हे दुसरं प्रमाण आहे. म्हणजे उभाच आहे अजून बसलेला. मला खरं सांगा, कधी देवाला असं वाटलं नसेल का हो लईच कंटाळा आलाय जरा बसावं? 1.5 तास झाला आम्ही उभं राहिलो तरी मला वाटतं आता लगेच संपव कीर्तन. खरं सांगतो असं वाटतंय लगेच जे विठ्ठल करून खाली बसावं. टाळकऱ्यांना बी वाटतंय कवा बंद करतोय काही न घेऊ. म्हणजे नाही ना, म्हणजे तुम्ही नाही पण त्याचा भाग सांगितला.
पुन्हा मला मुद्दा काय आहे की बसू वाटतंय कोणाला बी, आणि जे बसलेत त्यांना काय बसणारा वाटतंय उभा राहणाराची मजा आहे, उभ्याला वाटतंय बसून किती मजा करतात आहे. त्यांच्या पायाला मुंग्या आल्यात वाचणाऱ्यांच्या, उभा राहणारे कुणीच सुखी नाही. पण 1.5-2 तास कीर्तनकार उभा राहतो, वाटतंय आता बसाव कीर्तन झाल्या कुणी असू द्या, काम करणारा माणूस. 28 युग झाले देव उभा आहे. कधीतरी बसू वाटलं असं. एकदा गेलता व देव पुंडलिकाला यायचं, पुंडलिका लयच थकलो, बसू का? नुसतं डोळे वटारले, चोप तसंच उभं राहायचं. कार्यप्रेमी मातलाशीन उभे केले विठ्ठलाशी, खाली बैसताई भे. ह्या विषयाचं चिंतन आहे. किती किती अंकित असावं अजून काय. हे आपली बायको तरी ऐकते का आपलं? आपल्याला ऐकावं लागतं बायकोचं. बस म्हणलं की बसायचं. काय काय कीर्तनात जाताना सुद्धा विचारतात, होय ग हाय कीर्तन जाऊ का? बसा खाली टियाकलाच बुवा. लय अवघड. काय काय जाताने काय बोलत नाही, महागाऱ्याला लय डेंजर बोलतात. एक महाराज असंच कीर्तनाला गेलं आणि त्या गावात तिला रमलं. ते 8 दिवसांनी सप्ताह करूनच गेलं. गल्लीतल्या बायान त्या महाराजची बायको घरात गप्पा हानीत बसली होती. गल्लीतल्या बाया बाकीच्या म्हणले, उठा आता मोडा सभा, महाराज आले. कशाचा महाराज आणि कशाचा काय त्याची बायको. मग ती म्हणली, आला बाया सप्ताह. तशीच बॅग भरली ते दिंडीत गेला. म्हणला नकोच. लय अवघड. अरे आपलं आपली पोरं ऐका ना, बायको ऐका ना, आपलं कोण आपल्या अंडर खाली राहतो. पण देव हा भक्ताची अंकी, देव भक्ताचा अंकीला खाली बैसत आहे भे. किती प्रेम करतो भक्तावर. एक सिद्धांत सांगतो. नामदेवरायांवर तर देवाने इतकं प्रेम केलं की शब्दाच्या पलीकडच. किती अंकित आहे. एक दिवशी काय झालं, देवाने सगळ्याच भक्तांवर प्रेम केलं पण नामावर जरा विशेषच केलं. बाकीच्या भक्तांना विठीवर कोणाला उभा केलं का हो देवाने? नाही. नामदेवरांना ते सुद्धा अधिकार दिला म्हणून. हॅलो देव झाला नामा, नामा झाला देव, 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 देव झाला नाम, आता ही गायक भारीत आणि वाजवणारे भारीत. आमच्या टीमसाठी टाळ्या वाजवा एकदा. नाही तर ह्या चाली आणि हे शब्द परवा एका गायकाची जीव दाताखाली गवली. हे शब्द उचलायचे सोपे नाही, स्पीड आहे त्याला. आणि शब्द ह्या प्रमाणाचे गुतुड्यातले. देव झाला नामा, नामा झाला देव, गोनाईचा भाव जाणवणे, असं हे मूळ प्रमाण आहे. किती प्रेम केलं. देव झाला नामा आणि नामा झाला देव. विठे उभा केला मला नामदेव महाराजांना. आणि देवाने सांगितलं बसायचं नाही, झाकलेले डोळे उघडायचे नाहीत, कमरेवर ठेवलेले हात खाली घ्यायचे आणि फक्त नासाग्री दृष्टी असं अर्धे डोळे बंद करून फक्त पाहत राहायचं. ठीक आहे. खदला बदल पार्ट. पुजारी आले पूजा करायला. नामदेवराव पहिल्यांदाची ठेव उभा. पूजा आरती. नामदेवरांना बी मजा वाटायची, काय देवाची मजा आहे रोज असली पूजा आणि हिंती.
आणि गंधन तीन मुकुटन कपडे नामदेवराचे मस्त पैकी वा. आणि प्रसाद म्हणून बडव्यांनी असा लोण्याचा गोळा घेतला आणि तोंडाला लावला. देव झाला नामा झाला. नामदेवाला वाटलं तोंडाला लावलाय म्हणजे खायासाठीच लावलाय. केलं ना जी चहा केलं, लोण्याचा गोळा गेला आत. पुजाऱ्यांची तर धोत्रच खाला सुरुवात. यार म्हणे देवाने जर लोणी खाल्लं तर आपल्याला तूप कसं राहणार म्हणे. देव खात नाही म्हणून आपली मजा आहे. देवानं खायला सुरुवात केल्यानंतर अवघड होईल म्हणे. सगळे गाजावाजा झाला. पांडुरंग परमात्मा धावत आले. नामदेवाला पटकन खाली घेतलं. देव उभा राहिले आणि योग मायने सगळा प्रसंग तारून नेला. किती प्रेम आहे बरं. शब्दाच्या पलीकडचा विषय ना, या शब्दाचा विषय नाही का. अवघा त्याचा होय हे तिसरं चरण आहे. जीव भावासहित प्रेम करायचंय तर टोकाचं करायचं. जीवासहित देव भक्ताचा अंकिला. अवघा भक्तासाठीच होतो. जीवभाव भक्तासाठी अर्पण करतो. एवढं नाही, त्यांच्या माग लागतो. वदे उपचारे वाणी काही माग मनवणी. तुम्ही काहीतरी माझ्याकडे मागणी करा असं स्वतः देव भक्ताला बोलतात. काय सेवेची ताकद आहे. 4 चरणाचा भावार्थ तुमच्या पुढे मांडलेला आहे. राहिलेला एका चरणाचा भावार्थ उर्वरित मोजक्या वेळेत पाहू. हातानं टाळी मुखानं नाम. सर्वजण मिळून प्रेमानं भजन करूयात. विडोबार कोमा जय देव गोपाल गोमाय गोपाल देव पंढरनाथ भगवान कुलकालेश्वर महाराज गुरु तुकाराम महाराज. प्रमाण त्यांच्या बोला शिक्कामूर्त देव भक्ताचा अंकिला. न पुसता जाता नाही खाली बैसता भे. अवघा त्याचा होय जीव भावा सहित उदय उपचारे वाणी काही माग मनवणे. सतत भक्ताच्या मागे लागतो. संतांनी भक्तांनी जे बोलू द्या ते पूर्ण. त्याला आणखी एक प्रमाण आहे. होय भक्ती केला तैसा पुरवी धरावे ते इच्छा. ज्ञानोबऱ्यांची ओवी याला जॉईंट इल्डिंग देऊ जरा 18व्या अध्यायातली. अर्जुना भक्त जेत जैसेनी पाहे ते तमी तैसाची होत जाये. जो मी तुझे झालो आहे खेळणे आजी. लहान बाळ खेळण्याला खेळवतं तसं देव सांगतात भक्तासाठी मी खेळणं आणि भक्त मला खेळवतात. आणि ते जसे मला खेळवतात तसं मी खेळला जातो. का देव भक्ताचा अंकेला. काय गरज होती अर्जुनाची ड्रायव्हर की करायची. अर्जुनाची घोडी दुतली आनंते संकटे बहुत निवारेले. प्रमाण त्यांच्या बोला. गाथा पाण्यात टाकलेला आहे आणि कन्न लगे रुसावे बहुता. ज्यांनी गाथा पाण्यात टाकला त्यांच्या तुकोबाऱ्या रुसले नाहीत. तुकोबाऱ्याने शब्द टाकला देवा जे बुडवलंय त्याच्यात माझं वर्णन नाही, तुझं वर्णन नाही. आणि तू स्वप्नात येऊन आम्हाला स्वप्न दृष्टांत दिला. पांडुरंगे केले स्वप्न माझे जागे. तुझ्या मुखातून ही आमची वाणी नाही. वदे वाग देवीन तुका विठ्ठली गौरवी. आणि माझं हे शब्दरूपी धन पाण्यात बुडवलं. तुझ्यावर जबाबदारी. 13 दिवस गाथा पाण्यात आहे. एक अक्षर भिजलं नाही बाबा. जळी दगडा सहित वह्या तारेल्या जैशा लाह्या. देव भक्ताचा अंकेला. त्या तुकोबाऱ्यांच्या बाबतीत एक वाक्य सांगतो. तुकोबाऱ्यांच्या विचारानं छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन घडलं. आणि म्हणून छत्रपतींच्या बाबतीत एक वाक्य नीट ऐका. परमार्थात असून सुद्धा अनेक माणसांची चुकीची पावलं पडली. पण छत्रपती शिवाजी महाराज राजकारणात असून सुद्धा त्यांचं चुकीचं पाऊल पडलं नाही. कारण तुकोबाऱ्यांसारख्या संताची घडलेली संगत. तुम्ही कोण आहात हे महत्त्वाचं नाही, ते संगतीत कोणाचं आहे. आताच 4 दिवसापूर्वी शिवजयंती झाली. तिथीनुसार त्यांची जयंती करतो, पण विचाराची करा. कधीतरी छत्रपतीने जे कष्टाने जे तपश्चर्या केली त्याचा विचार आणि आत्मचिंतन करा. पुतळे उभारताना, झेंडे लावताना, शिवजयंती साजरी करताना आपल्याला मजा वाटते. दारू पिऊन डीजे पुढे धिंगाणा करायचा आणि आरडायचा राजे तुमची महाराष्ट्राला गरज आहे आणि तुझी. ही सध्याचे मावळे बघून राजे सुद्धा घाबरलेत. नको म्हणतात. तुमच्यासारखे मावळे असते तर तुम्ही माझं स्वराज्य मातीत घातलं असतं. त्या काळातले मावळे वेगळे होते म्हणून स्वराज्य निर्माण झालं. कधीतरी राजांची स्वराज्याच्या मागची कष्टाची प्रेरणा लक्षात घ्या. 1 तास जर नवरदेव घड्यावर नसला ना, तासभर लग्नाच्या दिवशी ते 2 दिवस उठत नाही. नको रे म्हणतो मी पुरा पाक काढलो.
तासात आऊट होतो. छत्रपतींचं आयुष्य घोड्यावर गेले कधीतरी विचार करा. मावळ्यांचं आयुष्य घोड्यावर आहे, झोपही घोड्यावर, रात्रंदिवस प्रवास. अरे आग्रा जवळ आहे का? तिथून आग्र्याहून सुटका इकडं, ह्या सोप्या गोष्टीत का? इकडं तंजावर कुठे, आंध्र प्रदेश तिथपर्यंत स्वराज, ह्या सोप्या गोष्टी नाहीत. त्याचा कधीतरी विचार करा बरं. मॅप नाही, लोकेशन नाही, गुगल नाही, गनिमी कावा करायचा आहे, रात्रीचा प्रसंग आहे, माणसं कोणची कुठं वापरायची, सगळ्यांचं वेळेचं नियोजन जुळून कसं, ह्यांची सूत्रबद्धता घडवून कशी आणायची. जंगलातून प्रवास आहे, हिंस्र पशु आहेत, वाघ आहेत, सिंह आहेत, त्यांच्याशी 2 हात करून पुढं. ह्याचा कधीतरी विचार करा तरुणांनो. ह्या सोप्या गोष्टी नाहीत, अनंत साधना आहे. लाखो मावळ्यांनी प्राण अर्पण केले, त्यावेळेस स्वराज्य झाले. नवनिर्मिती कशी करायची? अरे 400 वर्षापूर्वी पाण्यात बांधलेले किल्ले अजून टिकून आहे. सिंधुदुर्ग क्षणाला पाण्याबरोबर युद्ध करतोय, समुद्राचं खारं पाणी, लोखंड झिजवतंय, पण छत्रपतींचा किल्ला अजूनही जशाच तसा आहे. आणि इथं आपले पूल महिन्यात पडत येत आहेत, इंजिनियरनी बांधलेलं. उद्घाटनाच्या दुसऱ्या दिवशी एक पूल पडला. मी म्हणतो उद्घाटनावाली भाग्यवान होती म्हणून पूल दुसऱ्या दिवसावर गेला. जर त्याच दिवशी पडला असता तर सगळ्याचं उद्घाटन संगत झालं असतं. अरे काय क्वालिटी का रस्त्यांना तरी. त्या बीडचा एक रोड, एका बाईनं, खुरपाई जाणाऱ्या बाईनं, ती म्हणली मी तुम्हाला रोड खुरपून दाखवते. रोड असं काळी जमीन कशी भुसभुशीत खुरपत्यात खुरप्याने, असं सहजतेने डांबर रोड असा खुरपला, नुसते असे करायचे लगेच डांबर. अरे काय डांबर रे का काय वांगण टाकले का काय, दर्जाच नाही. पुढं रोड मागे सपाट, नुसती टक्केवारीच. कुठं खावं, किती खावं, ह्याचं तरी. अरे इंग्रजांचे पूल अजून टिकून येत राव. त्या भिगवणच्या जवळ तो नदीला पूल आहे, आसाराम महाराज इंग्रजांनी बांधलेला आहे. त्याचं लेटर आलं तर मागल्या 2 वर्षापूर्वी. हे आम्ही बांधलेला आहे 150 वर्षापूर्वी. त्याचं आता मुदत संपली, बंद करा. तरी अजून त्याच्याहूनच चालू आहे. कारण आपल्याला सुद्धा त्यांच्यावर विश्वास आहे. आपल्याने जर बांधला असता, हडीनी लोक गेली असती जहाजानं, लॉन्चनी, पण म्हणली पुलावनं नको. दर्जा नाही, क्वालिटी नाही. आणि ही सगळी आशा आणि लोभ इतका वाढलाय की त्याला मर्यादाच राहिली नाही. हे छत्रपतींचे विचार नाहीत. आजही रायगड किल्ला तेवढ्याच थाटामाटानं उभा आहे. आणि म्हणून आवाज द्या, इको द्या. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. महाराष्ट्राची शान आहे. ताली वाजवा, ताली ताली ताल. त्या राजधानीवरती, त्या राजधानीवरती, त्या राजधानीवरती भगवनी शान आहे, भगवनी शान आहे. दादा 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 छत्रपती शिवाजी महाराज की. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. तानाजी मालसुरे राजे, आम्ही मुलाच्या लग्नामध्ये वरबाप म्हणून मिरवावन, तुम्ही लढायला जावं, आमच्या रक्ताला हे शोभत नाही. आवाज. लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. राजे, तुमच्यासारखा राजा शेकडो वर्षानं एकदा घडत असतो. शपथ घेतली आधी लगीन कोंडण्याचं, मग लग्न रायबाचं. गेला लढायला, असा पराक्रम केला, छत्रपतींना म्हणावं लागलं गड आला पण सिंह गेला. आणि म्हणून त्या तानाजी मालसुरेंच्या पदपर्शाने पावन झालेला सिंहगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. छत्रपती शिवाजी महाराज की. भारत माते की.
छत्रपतींचे किल्ले हे त्यांची खरी स्मारक आहेत. मी तर स्पष्ट मताच आहे. ते राज ठाकरे बोलते ते काय चुकीचं आहे. नुसते पुतळे निर्माण करू नका, त्यांचे किल्ले जपा, हे गरजेचं आहे. आणि कधी गेले किल्ल्यावर तिथलं पावित्र्य जपा. त्या मातीला छत्रपतींचे पाय लागले. दारू पिऊन जातात, धिंगाणा करतात, तिथं बाटल्या टाकतात. स्वच्छता राखा, पावित्र्य राखा. आपलं आचरण चुकीच्या मार्गाने किल्ल्यावर गेल्यावर टाकू नये. ह्या गोष्टी प्रत्येकानं जपल्या पाहिजेत आणि सह्याद्रीच्या कुशीमध्ये सफर केली पाहिजे. हे स्वराज्य छत्रपतीने निर्माण केलं, हे तरुण मुलांनी लक्षात ठेवा. म्हणून आपलं गाव सर्वांगानं सुंदर असावं यासाठी तरुणांची एक तगडी फळी गावात निर्माण झाली पाहिजे. समाजकार्यासाठी, धर्मासाठी, परंपरेसाठी ती मुलं धावून आली पाहिजेत. गावागावामध्ये गाव स्वच्छतेच्या बाबतीत, आरोग्याच्या बाबतीत, शिक्षणाचा दर्जा गावात वाढला पाहिजे आणि हे तरुणांची जबाबदारी आहे. आणि शेवटचं वाक्य सांगतो, ज्या कुटुंबात एकी असते त्या कुटुंबाचं गावात वजन असतं आणि ज्या गावात एकी असते त्या गावाचं तालुक्यात वजन असतं. आणि म्हणून एक राहा. राजकारणाच्या ठिकाणी राजकारण जरूर करा, पण धर्म आणि परंपरा जिथं जपल्या जातात तिथं सगळ्यांनी एक व्हायला शिका. तर हा सप्ताह ह्या परंपरा अखंड आयुर्वेदपणे टिकणार आहेत, हे तरुण मुलांनी लक्षात ठेवा. सध्या जातीपातीच्या राजकारणानं महाराष्ट्राला पोखरलेलं आहे, पण आज 18 पगड जातीतली माणसं आपण मांडीला आणून बसलो, हे फक्त माझ्या ज्ञानोबारांच्या दरबारात होऊ शकतं. दुसरीकडे हे शक्य नाही. माणसं तोडणं सोपं आहे, माणसं जोडणं अवघड आहे. जाती धर्मात भांडणं लावून मूळ मुद्दे सोडून नाही त्याच गोष्टीत हाणामाऱ्या करून चुकीची पावलं उचलू नका. तरुण मुलांनी तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. निर्व्यसनी जीवन जगा, आई वडिलाची सेवा करा, विचार उच्च ठेवा, धर्मासाठी परंपरेसाठी सर्वांनी एक व्हा. तर असणाऱ्या ज्ञानोबाऱ्या तुकोबाऱ्यांनी जो ज्या स्वप्नातला त्यांनी महाराष्ट्र आणि देश हा समाज बघितला तो निर्माण होण्यासाठी त्यांचेच विचार आपल्या जीवनामध्ये आणणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपणही भक्तत्वाच्या यादीमध्ये येण्यासाठी आपलं मन शुद्ध ठेवा. आणि तुकोबाराय म्हणतात, देव भक्ताच्या मागं लागतो, पण कोणत्या भक्ताच्या लागतो? शेवटच्या चरणात लागे मागे लागे उदासीनाच्या मागे लागे, उदासीनाच्या मागे लागे. उदासीनाच्या मागे, उदासीनाच्या मागे.
पैसता है बिहे 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 वैद दादा